नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव इथं वारणा मिलिटरी स्कूलच्या मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी साकारली जात आहे। चक्क 11 एकर मैदानावरती ही रांगोळी साकारली जात असून या रांगोळीचा जागतिक विक्रम होणार आहे। याबाबतची माहिती वारणा समूहाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी दिली। छत्रपती शिवाजी महाराजांची 11 एकर मैदानावरती रांगोळी साकारली जात आहे। ही रांगोळी कोल्हापूरच्या स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेड यांच्या वतीने साकारली जात आहे। 11 एकरामध्ये शिवछत्रपतींची उभा राहिलेली प्रतिमा रांगोळीच्या स्वरूपात साकारण्यासाठी 35 टन रांगोळी लागणार आहे। या रांगोळीचं संकलन लोकवर्गणीतून केलं असून ही रांगोळी घालण्याचे काम दिनांक 5 जानेवारी पासून सुरू आहे आणि दिनांक 12 जानेवारी या राजमाता जिजाऊंच्या जन्मदिनी ही रांगोळी लोकांना पाहण्यासाठी खुली केली जाणार आहे। साधारणपणे 350 महिला ही रांगोळी साकारण्याचं काम करत आहेत। याबाबतची माहिती आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं असणारं जे दैवत आहे, त्यांच्या रांगोळीच्या रूपानं जागतिक विक्रम नोंदवणं असा हा एक आगळा वेगळा उपक्रम सगळ्या शिवप्रेमींच्यासाठी महाराष्ट्रासाठी एक मोठा ऐतिहासिक आनंदाचा आणि अभिमानाचा असा क्षण खरं तर संपन्न होणारा हा उपक्रम आहे। ह्याच्या अगोदरचं जे मला वाटते वर्ल्ड रेकॉर्ड मोठ्या रांगोळीचं जे झालं ते मिर्झापूरमध्ये मला वाटते EVM मशीनची प्रतिकृती त्या माध्यमातून ते रेकॉर्ड करायचा प्रयत्न झाला आणि ती रांगोळी मला वाटते 3,80,000 स्क्वेअर फुटाच्या दरम्यान त्या ठिकाणी ती रांगोळी साकारली गेली होती। आज मला वाटते हे 5 लाख स्क्वेअर फुटापेक्षा जास्त किंवा एक्झॅक्ट सांगायचं झालं तर किती 4,55,000 स्क्वेअर फुटाच्या दरम्यान आताची ही रांगोळी वारणा नगरमध्ये ह्या ठिकाणी संपन्न होते। यापूर्वी रांगोळी साकारण्याचा जागतिक विक्रम हा 3,85,000 चौरस फुटाचा असून तो मिर्झापूर येथे साकारण्यात आला होता। EVM मशीनची प्रतिकृती या रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आली होती। त्यानंतर 4,55,000 चौरस फुटाची ही रांगोळी हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव येथे मिलिटरी अकॅडमीच्या मैदानावरती साकारण्यात येत आहे आणि या गोष्टीचा आपल्याला अभिमान असल्याचं श्री कोरे यांनी यावेळेला सांगितलं। यावेळी स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष समीर काळे, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य AM शेख, वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास कारजिनी, प्राध्यापक जीवनकुमार शिंदे आणि डॉक्टर प्रशांत जमने उपस्थित होते। सध्या मी वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमीच्या ग्राउंडवर उभा आहे। या ठिकाणी 12 एकरात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी काढण्यात येणार आहे आणि हे जगातील वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे। तरी सर्व भागातील लोकांनी याचा बघण्याचा लाभ घ्यावा आणि 12 तारखेला हे खुलं मैदान होणार आहे, त्यामुळे सर्व लोकांनी हे बघून जाण्याचे आहे। ग्रुप ऑफ मीडियासाठी बाबासू जाधव, वारणानगर। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।